नमस्कार फ्रेंड. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्यामार्फत केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लियस बजेट योजनेचा थेट DBTद्वारे लाभ मिळवण्यासाठी अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. त्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम गुगल क्रोममध्ये nbtribal.in ही वेबसाईट टाकून घ्या. त्यानंतर अर्जदाराची नोंदणी या नावावर क्लिक करा. ठिकाणी वैयक्तिक आणि या ठिकाणी बचत गट समूह संस्था म्हणजे दोन्ही पण व्यक्ती फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी जे वैयक्तिक असतील त्यांनी वैयक्तिक वर क्लिक करायचे आणि जे बचत गटमध्ये अध्यक्ष किंवा सचिव असतील त्यांनी हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहिले नाव, मधलं नाव आणि आडनाव हे असं आपल्याला या ठिकाणी इंग्रजीमध्ये नाव भरून घ्यायचे आणि त्यानंतर खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक नाव दिसणार आहे. जर मराठीमध्ये नाव चुकीचे वाटत असेल तर दुसरी टॅब ओपन करा आणि गुगल इनपुट ही साईट टाका आणि या ठिकाणी मराठीमध्ये ते नाव टाईप करून घ्या आणि तिथून मग पहिले नाव या ठिकाणी आपण पेस्ट करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी जे अर्जदार आहेत त्यांनी पुरुष असतील तर पुरुष, स्त्री असतील तर स्त्रीवर क्लिक करा. नंतर या ठिकाणी फोटो अपलोड करायचे. नंतर खाली आधार क्रमांक, नंतर पॅन कार्ड नंबर, नंतर आपली जात कोणती आहे ती जात निवडायची आहे. पण सहसा अनुसूचित जमातीसाठी ही योजना राबवली जात आहे म्हणून फक्त ST कॅटेगरी या ठिकाणी दाखवणार आहे. नंतर या ठिकाणी पोट जाते कोकणी, मावची, वडवी, तडवी जे असेल त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर या ठिकाणी पोस्ट, आपलं जो गावाचं पोस्ट असेल तो टाकायचे. नंतर आपण कोणत्या राज्यात राहतो ते टाकायचे. नंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि आपला जिल्ह्याचे ठिकाणी जी प्रकल्प ऑफिस असेल त्याचं नाव या ठिकाणी दिसेल ते सिलेक्ट करायचं. नंतर या ठिकाणी तालुका, नंतर गाव, पिनकोड आणि कॅप्चा, नंतर मग आय ॲग्रीवर नंतर सबमिट करायचे. चला तर मग आपण आता ही माहिती पूर्ण भरून घेऊ. माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक युजरनेम आणि पासवर्ड येणार. तो युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी भरून घ्या. त्यानंतर साइन इन करा. त्यानंतर आपल्या समोर नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी पाहू शकतात अर्जाची संख्या, सर्व या ठिकाणी डाटा दिसेल. आपण अर्ज व्यवस्थापन या बटनावर क्लिक करणार. त्यानंतर अर्ज करा. या ठिकाणी योजनेचा प्रकार निवडायचा आहे. आपण शिलाई मशीनसाठी अर्ज करणार आहे म्हणून शिलाई मशीन या योजनेवर क्लिक करणार. त्यानंतर अर्ज करा. या ठिकाणी अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला आहे. या ठिकाणी आपला अर्ज भरलेला आहे बघू शकतात.